ओम नमोजी श्री गुरु चांद बोधले. त्यांनी जानोपंथा अंगीकारले. जानोबाने एका उपदेशिले दास्यत्व गुणेय असे शेख महम्मद आपल्या योगसंग्राम नावाच्या ग्रंथात म्हणतात. म्हणून चांदबोधले, जनार्दन व शेख महम्मद एकनाथ अशी नवीनच परंपरा सांगितली जाते. नाथांची गुरुपरंपरा याप्रमाणे सुफी पंथीय चांदबोधल्यांकडे जाते. वर सांगितलेले चंद्रभट ब्राह्मण कालांतराने सुफी झाले व त्यांचाच उपदेश जनार्दनपंतांना होता. परंतु या नव्या संशोधनास एकनाथांच्या वाङ्मयात फारसा आधार नाही. नारायण, अत्री, दत्तात्रेय, जनार्दन अशीच गुरुपरंपरा सांप्रदायिक मानतात, ते योग्यच आहे. एकनाथांप्रमाणेच जनार्दन स्वामींच्या दत्तोपासनेत कृष्णभक्तीलाही स्थान होते. दत्त, कृष्ण, विठ्ठल या त्रयीचे अभेदरूप नाथांच्या वाङ्मयात यथार्थपणे मिळते. जनार्दन स्वामींनी राजकारण, परमार्थ व प्रपंच योग्य रीतीने सांभाळून शके 1497 च्या फाल्गुन व 6 रोजी आपला अवतार संपविला. त्यांचा जन्म, त्यांना दत्तदर्शन, नाथांना बोधदान आणि समाधियोग यांचा दिवस फाल्गुन व 6 हाच आहे. आणि आणखी नवल असे की नाथांच्या समाधीचा दिवसही फाल्गुन व 6 असाच आहे. जनार्दन स्वामींची काही स्फुट रचना असावी. आत्मनात्मविवेकसार नावाचा एक ओविवृत्तात्मक ग्रंथ त्यांनी पंचीकरणावर लिहिलेला आहे. उपनिषद वेदांत भावगीता त्यांनी रचिली असल्याचे कन्नड करवी बा. जोशी आपल्या श्री संत जनार्दन स्वामी या चरित्रग्रंथात सांगतात. जनी जनार्दन, रामा जनार्दन, एका जनार्दन अशा काही शिष्यांचा परिवारही त्यांच्याबरोबर असे. पैठण, देवगिरी, काशी इत्यादी ठिकाणी जनार्दन स्वामींचे संबंध आहेत. नाथांना काशीस ब्रह्मघाटापाशी जनार्दन मठाची स्थापना केली. देवगिरी, दौलताबाद, मानपुरी मठात, बिडपटांगण मठात, परभणी जिल्ह्यातील चारठाणा येथील मठात, नाशिकच्या तपोवनातील मठात जनार्दन स्वामींच्या मठाची परंपरा चालू आहे. उमरखेड, औरंगाबाद, कमळनुरी तालुक्यातील शेवाळे, देवपैठण, निंबराजांचे, कारंजा अशा अनेक ठिकाणी जनार्दन स्वामींच्या दत्तोपासनेच्या परंपरा चालू आहेत. जनार्दन स्वामींची समाधी अहमदनगर जिल्ह्यातील खरवंडीला नसून देवगिरीलाच असल्याचे संशोधक सांगतात. श्री जनार्दन गुप्त दत्त आज्ञा विचारीन पाहुनिया गौम्यस्थळ सभोन्वतीय ऋषीमंडळ येथे घेतली समाधी एका जनार्दन वंद्य. यातले वर्णन खरवंडीपेक्षा देवगिरी नजीकच्या परिसराला लागू पडते. नाथांनी स्वतःच्या निर्याणसमयी श्री जनार्दन स्वामींची आरती केली. ती नाथचरित्रकार केशवाने दिलेली आहे. जयदेव जयदेव जय जनार्दना. परमार्थी आरती अभिन भावना. ध्रुव अवलोकिता जन दिसे जनार्दन, भिन्नाभिन्न कैचे दाखवी अभिन. अनेक एकत्वे दिसे परिपूर्ण, ठकली मन, बुद्धी कैचे अवगुण. एक ज्योती चारी दीप्ती उजळून या दीप्ती, तेणे तेजस केली तेज आरती. पाहता पहाणे पण पहावया स्थिती नुरेची पय वेगळी देह आणि दीप्ती. 2 उजळी ते उजळणे उजळाया लागी, वेगळे पण कैचे नुरेची भवभाग्य. आंग्य अभिप्रायले आंगींच्या आंग्य, जीवशिव पण गेले हरपुनी वेग्य. 3 पाठीना पोटी अवघा निघोटी, सर्वांगे देख गा सर्वी वरिष्ठी. इष्ट ना निष्गुप्त ना प्रगट, अहम सोह सगट भरियेला घोट. 4 सर्वदा दिसे परी नकळे ना मना, जे जे दिसे ते ते दर्शन जाणा. अभाव भावेंसी हरपली भावना अभिनव आरती एका जनार्दना. 5 अशा रीतीने जनार्दन स्वामींपासून महाराष्ट्रात दत्तोपासनेची एक शाखा समृद्ध झालेली दिसेल. एकनाथांनी दत्तभक्ती विठ्ठलभक्तीत मुरवून टाकली असली तरी जनार्दन स्वामींच्या कृपेने जागृत झालेला दत्तभक्तीचा धागा अतूट होता. धन्य गुरु जनार्दन स्वानंदाचे जे निधान, नाथांनी यासाठी म्हटले आहे. आपणांस ज्ञानबोध दत्तात्रेय, जनार्दन यांच्याकडूनच मिळाल्याची ग्वाही देताना एकनाथांनी म्हटले आहे. जनार्दनाचा गुरु, स्वामी दत्तात्रय दातारू. त्यांनी उपकार केला, स्वानंदाचा बोध दिला, सच्चित सुखाचा अनुभव दाखवला स्वयमेव. एका जनार्दनी दत्त, कसे माझ्या हृदयांत. लाईक करा, सबस्क्राईब करा.